ना कुठलंही यशस्वी काम होण्यासाठी आम्ही प्रथम ग्रामदेवताचे जाऊन आशीर्वाद घेतो. कुठलं काम सुरू करायचं आहे की कुठली निवडणूक लढवायची आहे, प्रत्येक वेळेला मी येतो. त्याचप्रमाणे मी ग्रामदेवताला नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी आलो. रत्नागिरीला तिढा जो होता तो तिढा जो होता उमेदवारीचा कुठे तिढा आहे का? आपली उमेदवारी जी आहे मग काही तिढा नव्हता. हा युक्तिवाद आहे पक्षांचा. त्यामुळे जी काही मतदारसंघ मागणी होते ते सोडवण्यासाठी प्रयत्न, आणि मला माहीत होतं ही उमेदवारी मला मिळणार, आणि म्हणून मी प्रचार ऑलरेडी चालू केला. तर तिढ्यामध्ये जाऊ नका, मला शुभेच्छा द्या. हां, ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार? विकास हा मुद्दा, मोदींचा मुद्दा. पहिलं म्हणजे 400 पार करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक प्रगती व्हावी, विकसित देश बनावा, आत्मनिर्भर भारत बनावा आणि आपल्या भागाचा विकास सर्वांगीण व्हावा, हे मुद्दे घेऊन मी निवडणुकीला सामान्य. माझ्यासाठी नवीन मुद्दा नाही हो. गेली 34 वर्ष कोकणात आल्यापासून मी ह्या मुद्द्यावरच लोकांना नागरी सुविधा, पायाभूत सुविधा देतोय. उदय सामंत यांनी सुद्धा मुंबईमध्ये प्रेस घेऊन सांगितलं, कोणी? उदय सामंत आणि किरण, पूर्ण ताकदीनिशी आपण उतरणार. मी त्यांचा अतिशय आभारी आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे पंतप्रधान, अमित भाई शाह होम मिनिस्टर, आणि माननीय नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष, या तिघांचा, आणि तसंच देवेंद्र फडणवीस यांचाही मी अतिशय ऋणी आहे की ज्यांनी मला ही उमेदवारी दिली. धन्यवाद.